मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात, हे राक्षसी वृत्तीचे सरकार खाली आपटावेच लागेल असे गंभीर वक्तव्य आणि बंगालच्या निकालावरून भाजपवर गंभीर आरोप। सविस्तर सांगतो। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत। या निकालांमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला, जिथे सलग 15 वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा सुपडा साफ करत भाजपने ऐतिहासिक आणि अनपेक्षित विजय मिळवला। या एकहाती सत्तेमुळे देशभरातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खुद ममता बॅनर्जी यांच्याकडून ईव्हीएम, मतचोरी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा म्हणजेच ईडी आणि सीबीआयचा गैरवापराचे आरोप होत आहेत। मात्र या राष्ट्रीय घडामोडींमध्ये आता महाराष्ट्रातून एका नव्या आणि अनपेक्षित आवाजाची भर पडली आहे। तो आवाज म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। त्यांनी केवळ भाजपच्या बंगालमधील विजयावर जाहीर संशय व्यक्त केला नाही, तर महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि टोकदार हल्ला चढवला आहे। हे राक्षसी वृत्तीचे सरकार खाली आपटावेच लागेल अशी आक्रमक हाक देत जरांगे पाटील यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे। काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सकल मराठा मोर्चाचे अकलूज येथील समन्वयक धानाजी साखळकर यांच्या आईचे नुकतेच निधन झाले। या दुःखद प्रसंगी साखळकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील अकलूज येथे गेले होते। मात्र ही भेट केवळ सांत्वनापुरती मर्यादित राहिली नाही। येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी राज्यातील आणि देशातील सध्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर आणि आक्रमक भाष्य केले। त्यांच्या संवादाने आता एका मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे। महाराष्ट्रातील ढसळलेला कायदा आणि सुव्यवस्था मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष केले। राज्यात गुन्हेगारीने टोक काढले असल्याचा आरोप त्यांनी केला। सध्या राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे। आपल्याला असे रत्न लाभले आहेत की त्यांच्या राजवटीत गुंडांना तुरुंगात एसी आणि मोबाईल फोन सारख्या व्हीआयपी सुविधा पुरवल्या जात आहेत। या सरकारमध्ये केवळ गुंडांचे चालणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर इतक्या बोचऱ्या शब्दात टीका करताना त्यांनी फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे। सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसून केवळ गुन्हेगारांचे लाड पुरवले जात आहेत अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली। जनतेच्या हितासाठी आता हे सरकार आपटावेच लागेल। हा त्यांचा उद्वेग राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे। पश्चिम बंगालमधील भाजपच्या 20 शतकी आणि ऐतिहासिक विजयावर आतापर्यंत केवळ राजकीय विरोधकच बोलत होते। मात्र मनोज जरांगे यांनीही या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे। निवडणूक प्रक्रियेवर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी थेट अविश्वास दाखवला आहे। ज्याला विचारले ते म्हणतो, मी यांना मतदान केले नाही तरी हे जिंकतात। पश्चिम बंगालमध्ये ममताबाईला पाडले, पण लोक म्हणतात ममताबाई कधीच पडणार नाही। मला पहिल्यांदा वाटायचं काही नसेल, पण आता नक्की काहीतरी भानगड आहे। त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। जरांगे यांचे हे विधान राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे। एका राज्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणारा नेता जेव्हा राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक प्रक्रियेवर शंका घेतो तेव्हा त्याचे पडसाद राज्यभर उमटतात। राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी लावलेल्या मत चोरीच्या आरोपांना जरांगे यांनी दिलेली ही पुष्टी भाजपसाठी नक्कीच डोकेदुखी वाढवणारी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी हे सरकार खाली आपटावेच लागेल अशी गर्जना केली असली तरी त्यांच्यात खरोखरच एखादे प्रबळ सरकार पाडण्याची राजकीय ताकद आहे का, या प्रश्नांचे उत्तर हो आणि नाही अशा दोन्ही बाजूंनी घ्यावे लागेल। सर्वप्रथम मराठा समाजाचा एक गठ्ठा पाठिंबा आणि वोट बँक। मनोज जरांगे यांच्या पाठीशी आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा मराठा समाज एकवटला आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांचे लाखो समर्थक आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन करून ते सत्ताधाऱ्यांचे मोठे नुकसान करू शकतात। त्यांच्या शब्दाला मराठा समाजात प्रचंड वजन आहे, ज्यामुळे ते सत्ताधाऱ्यांच्या वोट बँकेला मोठा सुरुंग लावू शकतात। द्वितीय, जन आंदोलन विरुद्ध निवडणूक राजकारण। मोर्चे काढणे आणि रस्त्यावरची लढाई जिंकणे वेगळे आणि निवडणुकीच्या राजकारणात मतदानाचे गणित जुळवणे वेगळे।
जरांगे यांच्याकडे स्वतःचा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नाही किंवा तळागाळातील निवडणूक यंत्रणा अर्थातच इलेक्शन मशिनरी नाही. त्यामुळे ते स्वतः सत्तेत येऊ शकत नाही. पण किंग मेकर किंवा किंग ब्रेकर म्हणून त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरू शकते. द्वितीय, ओबीसी विरुद्ध मराठा ध्रुवीकरण. जरांगे जितके आक्रमक होतात तितकाच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा छुपा संघर्ष उभा राहताना दिसतो. जर जरांगे यांनी सरकार विरुद्ध भूमिका घेतली तर सत्ताधारी पक्ष ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे जरांगेंचा प्रहार थेट सरकारला पाडेलच असे नाही, पण तो सत्तेचा पाया नक्कीच खिळखिळा करू शकतो. चौथं, विरोधकांच्या हातातील राजकीय अस्त्र. जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फायदा विरोधी पक्षांना अर्थातच महाविकास आघाडीला होऊ शकतो. जरांगे यांच्या सभांमधून तयार होणारी अँटी इन्कम्बन्सी अर्थात सत्ताधारी विरोधी लाट विरोधकांसाठी आयती संधी आहे. त्यामुळे जरांगे स्वतः सरकार पाडत नसले तरी त्यांच्या झंझावतार स्वार होऊन विरोधक फडणवीस सरकारला नक्कीच कोंडीत पकडू शकतात. मित्रांनो, गेल्या काही वर्षात मनोज जरांगे यांच्या भूमिकेत वारंवार बदल दिसला आहे. एकीकडे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करतात. शिंदे साहेब आमचे मायबाप आहेत, ते आम्हाला आरक्षण देते असे म्हणत ते सरकारच्या एका बाजूला मवाळ असल्याचे दाखवतात. मात्र दुसरीकडे ते गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवर जाऊन हल्ले करतात. एकदा ते म्हणतात की सरकारला वेळ द्यायला हवा, आपण सहकार्य करू, पण पुढच्या क्षणी ते हे राक्षसी सरकार खाली आपटावेच लागेल अशी टोकाची भाषा वापरतात. कधी सरकार सोबत वाटाघाटी तर कधी रस्त्यावर उतरून सरकारची कोंडी. या दुहेरी भूमिकेमुळे जरांगे नक्की कोणाच्या बाजूने आहेत हा संभ्रम निर्माण झाला आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद हा केवळ मराठा आरक्षणापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो आता अत्यंत वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर येऊन पोहोचला आहे. आरक्षणाच्या मुद्द्या व्यतिरिक्त असे अनेक प्रसंग आले जिथे या दोघांमधील कटुता चव्हाट्यावर आली. काही महिन्यांपूर्वी जरांगे यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस मला सलाईन मधून विष देऊन जीवे मारण्याचा कट रचत आहेत असा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला होता. एवढेच नाही तर फडणवीस त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. जरांगे यांच्या आक्रमक आंदोलनानंतर आणि त्यांनी फडणवीसांवर केलेल्या वैयक्तिक आरोपांनंतर राज्य सरकारने थेट जरांगेंच्या आंदोलनामागील आर्थिक रसद आणि षडयंत्राची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याची घोषणा केली होती. या कृतीमुळे सरकार आणि जरांगे यांच्यातील दरी आणखीनच रुंदावली. जाळपोळ आणि आंदोलनातील हिंसक घटनांनंतर अनेक मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. जरांगे यांनी यासाठी थेट गृह मंत्रालयाला जबाबदार धरले आणि आमच्या पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे असा थेट आरोप फडणवीसांवर केला. हे सर्व बात पाहता हे स्पष्ट होते की हा लढा आता केवळ कुणबी प्रमाणपत्रापुरता राहिलेला नसून जरांगे विरुद्ध फडणवीस असा राजकीय इगोचा अर्थातच अहंकाराचा लढा बनला आहे. जरांगे यांच्या या नव्या राजकीय आणि दुहेरी भूमिकेचा आरक्षणाच्या लढ्याला फायदा होईल की तोटा हा वादाचा मुद्दा आहे. राजकारणात उतरण्याची धमकी देऊन किंवा सत्ताधाऱ्यांच्या वोट बँकेला धक्का पोहोचवण्याची भीती दाखवून ते सरकारला वेठीस धरू शकतात. आम्ही पाडू शकतो ताकद त्यांना नेगोसिएशन करण्यासाठी बळ देते. जर जरांगे पूर्णपणे राजकारणात उतरले तर त्यांचे आंदोलन सामाजिक न राहता राजकीय होईल. त्यांच्या पाठीशी असलेला निष्पाप समाज त्यांच्यापासून दुरावू शकतो. तसेच त्यांच्या या भूमिकेमुळे ओबीसी आणि मराठा समाजात अधिक तीव्र ध्रुवीकरण होईल, जे आरक्षणाच्या मूळ प्रक्रियेला कायदेशीररित्या अधिक गुंतागुंतीची करेल. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम बंगालच्या निकालावरून भाजपच्या निवडणूक यंत्रणेवर घेतलेला संशय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली वैयक्तिक आणि बोचरी टीका दर्शवते की मराठा आरक्षणाचा लढा आता केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी आता एक व्यापक आणि कडवट राजकीय स्वरूप धारण केले आहे. गुंडांना मिळणाऱ्या VIP सुविधा आणि राक्षसी वृत्तीचे सरकार या शब्दातून जरांगे यांनी थेट सर्वसामान्यांच्या मनातील रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जरांगे यांच्याकडे सरकार पाडण्याची अधिकृत संविधानिक ताकद नसली तरीही आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांचा घाम फोडण्याची राजकीय ताकद त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्यामुळे
हे राक्षसी सरकार खरंच खाली आपटणार की सत्ताधारी या वादळातून सही सलामत बाहेर पडणार हे पाहणे अत्यंत रंजक आणि राजकीय दृष्ट्या मसालेदार ठरणार आहे. बाकी या सर्व प्रकरणावर तुमचे काय मत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.